हॅलो फ्रेंड्स, आज आमच्या विदर्भातली एक स्पेशल रेसिपी घेऊन आली आहे। काय आहे चला बघूया। फटाफट एक तवा घेतला, त्यामध्ये खोबऱ्याचे काप आणि काही शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतलं। ते छान भाजून झाले की एका प्लेटमध्ये काढले। त्यानंतर त्याच तव्यामध्ये 2 कांदे कापून भाजून घेतले। त्यानंतर 1 चम्मच तीळ आणि 1 चम्मच खसखस आणि छोटासा कलमीचा तुकडा घालून सुद्धा तो छान एकत्र भाजून घेतला। सर्व मसाले भाजून झाले की एका प्लेटमध्ये काढून घेतला आणि थंड करायला ठेवलं। त्यानंतर एका कढईमध्ये तेल घातलं, जिरा मोहरी आणि आलं लसणाची पेस्ट याची फोडणी दिली। चवीनुसार तिखट, हळद आणि पाणी, त्यानंतर मीठ घालून छान पाणी उकळायला ठेवलं। आपल्या पाटोडीचं पाणी तर तयार होत आहे, त्याचप्रमाणे एका ताटाला तेल लावून ठेवून दिलं। आता इकडे आपलं पाणी सुद्धा उकळत आहे। आता या पाण्यामध्ये आपल्याला बेसन सुद्धा घालायचं आहे। तर एका हाताने बेसन घातलं आणि एका हाताने ढवळत राहिलं, त्यामुळे गुठळ्या पडत नाही। सर्व बेसन घातलं आणि छान मिक्स केलं। सर्व बेसन एकजीव झालं की त्यानंतर 1 ते 2 मिनिटं त्याला झाकून शिजू दिलं। झाकण उघडल्यावर बघते तर काय, बेसन एकदम मस्त शिजलेला होता। त्यानंतर कोथिंबीर घातली आणि तेल लावलेल्या ताटावर काढून घेतलं। आता पीठ गरम असल्यामुळे प्लेटच्या मदतीने मी सर्व एकत्र पसरवून घेतलं। काय मग, पाटोडीचा बेस तर आपला तयार झालेला आहे। काय मग मंडळी, तुमच्याकडे पण पाटोडी अशीच बनवतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यानंतर चाकूच्या मदतीने पाटोडीच्या छान वड्या पाडून घेतले। चला तर मग मंडळी, आता आपली पाटोडी तर छान मस्त झालेली आहे। आता आपण पाटोडी रस्सा बनवूया। त्या कढईमध्ये तेल गरम करून घेतला, त्यामध्ये तमालपत्र, जिरा मोहरी, आलं लसणाची पेस्ट घालून सर्व जिन्नस एकत्र केलं। त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक केलेला वाटण सुद्धा घातलं आणि छान एकत्र केलं। मसाले छान शिजले की त्यामध्ये बेसिक मसाले घातले, जसे 2 चम्मच तिखट, हळद, धनिया पावडर, काळा मसाला आणि चवीनुसार मीठ घालून सर्व एकत्र केलं। सर्व मसाले झाकून शिजू दिलं आणि गरजेनुसार पाणी घालून पुन्हा मसाले एकत्र होऊ दिलं। चला तर मग आता आपली ग्रेव्ही सुद्धा तयार आहे। आता ग्रेव्हीची क्वांटिटी पाहून आपल्याला त्यानुसार पाणी घालायचं आहे आणि छान 1 ते 2 उकळी येईपर्यंत होऊ द्यायचं आहे। काय मग मंडळी, कशी वाटली आपली पाटोडी रस्सा? छान आपला रस्सा सुद्धा शिजलेला आहे, उकळलेला आहे। त्यामध्ये कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी घालून रेडी आहे आपली पाटोडी रस्सा।